कोल्हापूर नंतर आता मराठवाड्यातही शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध वाढला असून आज मराठवाड्यात आंदोलन पाहायला मिळणार आहे। शक्तीपीठ मार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आज मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन होणार आहेत। सगळी बातमी काय आहे ते सांगते, पण त्याआधी आम्हाला फॉलो नक्की करा, कारण अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुम्हाला रोजच देत असतो। परभणीचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी या महामार्गासाठी सुरू असलेली जमीन मोजणी तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला असला तरी शेतकरी मात्र आक्रमक आहेत। मोजणी फक्त स्थगित नको तर हा प्रकल्पच रद्द करा या मागणीवर आंदोलन ठाम आहेत। आधी हे आंदोलन वेगळ्या ठिकाणी होणार होतं, पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा आणि खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील उभाटा सेना एकत्र आली आहे। माजी खासदार राजू शेट्टी यांनी या प्रकल्पात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप केलाय, तर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी हा महामार्ग फक्त कंत्राटदारांच्या फायद्यासाठी असल्याचं म्हटलंय। विधानसभेच्या अधिवेशनापूर्वीच आता शक्तीपीठ महामार्गावरून सरकारची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तुम्हाला काय वाटतं? हा महामार्ग विकासासाठी हवा की शेतकऱ्यांच्या हितासाठी हा मार्ग रद्द करायला हवा? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो नक्की करा। बातमी म्हणजे थोडक्यात।